अजित मांढरे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। अजित, आपण बघतो आता वेगवान घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या दालनात आता प्री कॅबिनेट बैठक सुरू झाली, काय अपडेट्स आहे? कॅबिनेट बैठक आहे। या बैठकीच्या आधी सर्वच पक्ष जे आहेत सत्ताधारी पक्ष त्यांची प्री कॅबिनेट होते आणि त्या प्री कॅबिनेटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटातल्या जे मंत्री आहेत त्यांच्या या प्री कॅबिनेटला सुरुवात झालेली आहे। काय महत्त्वाचे मुद्दे आहेत, कशा रीतीनं जे ज्या मंत्र्यांकडे जबाबदारी आहे त्या खात्यातील काही महत्त्वाचे निर्णय होणार आहेत का, काय निर्णय व्हावेत किंवा त्या पद्धतीने कशी आपली भूमिका मांडावी, अजित पवार यांनी कॅबिनेटमध्ये मंत्र्यांच्या बाजूने काय बोलावं, या सगळ्या गोष्टीबाबत ही प्री कॅबिनेट असते आणि त्या कॅबिनेटला सुरुवात झालेली आहे। पण ही प्री कॅबिनेट सुरुवात होण्याच्या आधीच जे हे आहेत अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी सगळ्या मंत्र्यांना सक्त ताकीद दिलेली आहे। गरज नसेल तर मीडियाशी बोलू नका, बोलताना भान ठेवा, प्रत्येक शब्द जपून वापरा, खात्यासंदर्भातीलच काही जर विषय असेल तरच बोला, विनाकारण मीडियाशी बोलायला जाऊ नका। तुमच्या एका चुकीमुळे पक्षाची प्रतिमा जी आहे ती मलिन होते आणि अशी पक्षाची प्रतिमा मलिन झालेली मी अजिबात खपून घेणार नाही। असं जर यापुढे कोणी केलं तर माझ्याकडे यायचं नाही, तसंच मागे फिरायचं। म्हणजे एक प्रकारे अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये सर्व मंत्र्यांना सक्त ताकीद दिलेली आहे, तंबी दिली असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही की जर तुम्ही माझ्या पर्यंत यायचं असेल तर माझं काम बघा, मी कसं रीतीने काम करतो, काय करतो। आदित्य तटकरे बघा, आता इथं आदित्य तटकरे प्री कॅबिनेटला पोहोचलेले आहेत आणि त्या प्री कॅबिनेट सुरू झालेली, त्या कॅबिनेटमध्ये महत्त्वाचे विषय असतात आणि जे आपले पक्षप्रमुख आहेत किंवा जे वरिष्ठ मंत्री आहेत त्यांना या गोष्टी सांगितल्या जातात आणि त्यातून मग त्या प्री कॅबिनेटमध्ये मुद्दे जे आहेत ते मांडले जातात। पण या प्री कॅबिनेटमध्ये अजित पवारांनी जी गोष्ट स्पष्ट केली ती म्हणजे की कोणत्याही स्वरूपात बेताल वक्तव्य करू नका, बोलताना भान ठेवा, शब्द जपून वापरा, मीडियाशी गरज असेल तरच बोला, खात्यासंदर्भातलीच माहिती द्या, त्या व्यतिरिक्त कुठल्याही संबंधी बोलू नका। एवढे प्रवक्ते ठेवलेले आहेत, ते प्रवक्ते बोलतील, तुम्हाला या संदर्भात बोलायला कोण सांगतं। जर पक्षाची प्रतिमा मलिन झाली आणि जर काही तुमच्याकडून चूक झाली तर माझ्याकडे यायचं नाही, तसंच मागे फिरायचं। या अजित पवारांनी त्यांच्या स्टाईलमध्ये या सगळ्या मंत्र्यांना सक्त ताकदीने तंबी दिली असं कळतंय। अगदी अजित, सोबतच आपण प्रणालीकडे जाऊया। प्रणाली, तुमच्याकडे सध्याचे काय अपडेट्स आहेत? कारण प्री कॅबिनेट आता सुरू झालेली आहे, मंत्री यायला सुरुवात झालेली आहे, काय अपडेट्स समोर येत आहेत? आता जी अँटी चेंबरमध्ये जी माणिकराव कोकाटे आणि अजित पवार यांची बैठक सुरू होती ती बैठक संपून आता प्री कॅबिनेटला सुरुवात झालेली आहे। आत्ताच अदिती तटकरे यासुद्धा या प्री कॅबिनेटसाठी पोहोचलेले आहेत। बैठकीसाठी अदिती तटकरे, दत्ता बर्णे, छगन भुजबळ आणि माणिकराव कोकाटे, स्वतः अजित पवार हे सगळे प्री कॅबिनेटसाठी बसलेले आहे। या ठिकाणी कुठेतरी एक नाराजीचा सूर जो आहे तो दिसून येतो आहे। केवळ राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांवर कारवाई का होते किंवा त्यांच्याच राजीनाम्यांची मागणी का होते? शिवसेनेचे मंत्री जे आहेत ते सुद्धा अडचणीत आले आहेत। संजय शिरसाट असतील किंवा योगेश कदम असतील, यासारखे जे मंत्री आहेत ते सुद्धा कुठेतरी अडचणीत आलेले आहेत। त्यांची प्रकरणं सुद्धा अधिवेशन काळामध्ये वादग्रस्त ठरलेली आहे आणि त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी झालेली आहे। तर वारंवार राष्ट्रवादीच्याच आमदारांच्या किंवा मंत्र्यांच्या बाबतीमध्ये कारवाईचा बडगा का उगारला जातो? जर यांचा राजीनामा घेतला जाणार आहे, हसन मुश्रीफ सुद्धा पोहोचलेत या प्री कॅबिनेटसाठी आपण पाहतो आहोत आणि केवळ राष्ट्रवादीच्याच मंत्र्यांचा राजीनामा का घेतला जावा, अडचणीत असलेल्या इतर पक्षांच्या मंत्र्यांचे राजीनामे का घेतले जात नाही असा सवाल सुद्धा या बैठकीमध्ये उपस्थित करण्यात आल्याचं कळतंय। त्यामुळे शिवसेनेच्या मंत्र्यांचे जोपर्यंत राजीनामे होत नाही किंवा त्यांच्यावर कारवाई जोपर्यंत होत नाही तोपर्यंत माणिकराव कोकाटे यांना अभय मिळतंय का, असा एक नवीनच पेच जो आहे तो या ठिकाणी निर्माण झाल्यासारखं दिसतंय। कारण अजित पवार यांनी नाराजी व्यक्त केली, कान टोचलेले आहेत, कान उघाडणी केलेली आहे। त्यावर माणिकराव कोकाटे यांनी सुद्धा सांगून झालेलं आहे की यापुढे ते वादग्रस्त त्या वक्तव्य करत असताना काळजी घेतील, कुठलेही वादग्रस्त विधानं त्यांच्याकडून होणार नाही याची काळजी घेतील। अशा पद्धतीची एक प्रकारची माफी किंवा यापुढे असं करणार नाही अशा पद्धतीचं वक्तव्य हे माणिकराव कोकाटे यांच्याकडनं सुद्धा आलेलं आहे। आणि त्यानंतर जी बैठक आहे त्या बैठकीमध्ये हा मुद्दा उपस्थित झालेला आहे की केवळ राष्ट्रवादीच्या मंत्र्यांवरच कारवाई का? मागच्या वेळेला धनंजय मुंडे यांचा राजीनामा झालेला होता आणि आता माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी एवढा जोर लावला जातो आहे। परंतु त्याच वेळी शिवसेनेचे मंत्री सुद्धा वादात अडकलेल्या विधान भवनामध्ये त्यांच्या भ्रष्टाचाराचे मुद्दे पुढे आलेले आहे। विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी केलेली आहे। असं असताना केवळ
करावं, राष्ट्रवादीवरच कारवाई का, शिवसेनेचे संजय शिरसाट असेल किंवा योगेश कदम असतील यांच्यावर कारवाई कधी होणार, अशा पद्धतीचा एक सूर या बैठकीमध्ये उगारला गेल्याची माहिती मिळते.